आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। विधिमंडळ गटनेते पदावरती देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं नाव ठरल्याची माहिती मिळते। गटनेते पदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते हा प्रस्ताव मांडतील अशी माहिती मिळते। कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले। विधिमंडळाच्या कामकाजाचा खूप मोठा अनुभव देवेंद्र फडणवीसांच्या गाठीशी आहे। अनेक कायदे त्यातल्या तरतुदी या देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारखा चेहरा हा विधिमंडळ गटनेतेपदी असणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेवढंच फायद्याचं देखील आहे। सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील अशी माहिती मिळते। वैभव परब आपल्याला अपडेट देईल। वैभव, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर गटनेते पदासाठी शिक्कामोर्तब झाले। नक्कीच, आणि या संदर्भातली सर्व प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे। सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना हा मान मिळालेला आहे प्रस्ताव मांडण्याचा आणि अनुमोदन देण्यासाठी रवींद्र चव्हाण यांची निवड झालेली आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात आतमधून विजय रूपाणी, देवेंद्र फडणवीस, निर्मला सीतारामन, चंद्रकांत पाटील हे बाहेर येतील आणि सेंट्रल हॉलमध्ये जातील आणि ही प्रक्रिया पडेल। रवींद्र चव्हाण या ठिकाणी आपल्यासोबत। दादा, एकच मिनिट, अनुमोदन देणार आहात, पेटा बांधून आलेला आहात रवी भाऊ, किती वेळात ही प्रक्रिया चालू होईल रवी भाऊ? परत रवींद्र चव्हाण हे आतमध्ये गेलेले आहेत। संजय कुटेजी आहेत। थेट दृश्य भाजपच्या बैठकीच्या बाहेरची आहेत। आपण बघितलं परत चंद्रकांत पाटील देखील बाहेर आले होते, ते देखील आत गेले। अद्याप देवेंद्र फडणवीस हे आतमध्येच आहेत। त्यांच्यासोबत विजय रूपाणी, निर्मला सीतारामन प्रज्ञा आपल्याला पाहायला, संजय कुटे देखील आतमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस इथून निघतील, हे प्रस्ताव मांडतील आणि त्याला रवींद्र चव्हाण हे अनुमोदन देतील आणि थोड्याच वेळात सेंट्रल हॉलमध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील भगवा फेटा परिधान करतील, त्यांना बांधण्यात येईल आणि टाळ्यांच्या कडकडाट त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळे जी थेट दृश्य आहे ती भाजपच्या कोर कमिटीची बैठक ज्यामध्ये चाललेली आहे त्यामध्ये आपले भाजप बीडचे प्रतिनिधी अभिषेक मुखार आहेत, त्यांच्याकडून जाणूया। अभिषेक, ही नावं जी आपल्याला पाहायला मिळतात, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण, काय आता प्रक्रिया पुढे होणार आहे सेंट्रल हॉलमध्ये? कारण का 132 भाजपचे आमदार आणि प्लस अपक्ष असं सगळे आमदार जमलेले आहेत, कशी प्रक्रिया असेल सेंट्रल हॉलमध्ये? नक्कीच, आता यामध्ये जर का पाहायचं तर कोर कमिटीची बैठक आहे, त्यामध्ये नाव जे आहे ते आपल्याला पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात येणार आहे आणि या संदर्भातला प्रस्ताव जे मांडणार आहेत ते असणारे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा मग आपले रवींद्र चव्हाण असतील, चंद्रकांत पाटील असतील, हे प्रस्ताव आपल्याला मांडताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर जर पाहायचं तर याला अनुमोदन जे आहे ते आमदार आपल्याला देताना पाहायला मिळेल आणि आमदारांच्या नंतर या गटनेत्यांवर शिक्कामोर्तब जो आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या नावावर। अभिषेक, प्रश्न असा आहे की गेल्या 10ची वेळ दिली होती कोर कमिटीच्या बैठकीसाठी, आता 11:15 झालेले आहेत। ही प्रक्रिया पार पडायला अजून किती वेळ? कारण का अद्याप चंद्रकांत पाटील आहेत ते बाहेर आलेले, परत आत गेलेले आहेत। त्यानंतर रवींद्र चव्हाण देखील आत गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस अजून बसून आहेत, काही दिल्लीतल्या फोनची वाट बघतायत का? अमित शहाचा काही फोन येण्याची शक्यता इकडे आहे का? काय नेमकं चाललं? नक्कीच, या संदर्भात पाहायचं तर एकूणच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरच आपल्याला होताना पाहायला मिळत असतात। नेमक्या इथे ज्या गोष्टी घडतील ते केंद्रीय निरीक्षक आपला एकूण रिपोर्ट जो आहे तो तिथं सादर करताना पाहायला मिळेल केंद्रीय नेतृत्वाला। मात्र सुरुवातीला जर पाहायचं तर नाव हे निश्चितच होतं, नावामध्ये काहीही त्यामध्ये दुमत नव्हतं की हे नाव नसणार आहे म्हणून। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता सध्याला तरी आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतं। त्यावर अभिषेक, शपथविधीची तयारी झालेली आहे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे, परंतु मित्र पक्षांची मनधरणी हा सगळ्या विषय असू शकतो। जोगेश सागर आपल्यासोबत, फायनल
रहा है। ये बहुत बड़ी खुशी की बात है। सदाभाऊ आहेत, सदाभाऊ यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया आपण। तुम्ही जोरदार समर्थन फडणवीसांच्या पाठीशी राहिला होता, आज सदाभाऊ नंतर फडणवीस परत एकदा पुन्हा येतील असं दिसून येतं। एक संघर्ष युद्ध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खऱ्या अर्थानं पाहावं लागेल। जसा अभिमन्यूला महाभारतामध्ये चक्रव्यूह केला होता, तसा अनेक चक्रव्यूह हे या आधुनिक महाराष्ट्रातल्या या अभिमन्यूच्या भोवताली केले गेले, पण ते सगळे चक्रव्यूह या माणसानं खऱ्या अर्थानं या नेतृत्वानं भेदले आणि म्हणून हा एक संघर्ष युद्ध आहे, शेतकऱ्यांचा युद्ध आहे, बहुजन समाजाचा हा एक नेता आहे, जलनायक आहे आणि गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारा हे नेतृत्व आहे। आणि मी तर असं म्हणेन, प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा नेता कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस। धन्यवाद सदाभाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांची अभिमन्यू अशी त्यांना उपमा दिलेली आहे। आपण गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात। गणेश, जी माहिती मिळते त्यानुसार कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर गटनेता म्हणून शिक्कामोर्तब झालंय। काय शक्यता, काय अंदाज की भाजपचा गटनेता हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू शकतो? काही चर्चा त्या संदर्भात? चर्चा आता पूर्णतः प्रज्ञा तसं पाहिलं तर त्याला फुल स्टॉप लागलेला आहे, संपली आहे। कारण गटनेतेपदी जर त्यांची निवड होते तर त्या व्यक्तीलाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपकडनं करण्यात येईल। कारण 3 पक्ष आहेत, दोन्ही पक्षांनी भाजपचा जो चेहरा असेल तो त्यांना मान्य असेल हे स्पष्ट केलं आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस हेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, विधिमंडळ गटनेता म्हणून त्यांची निवड होईल। आणि दुपारी 3:30च्या सुमारास तिन्ही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते मिळून राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करतील। उद्या शपथविधी सोहळा होईल आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। उद्या फक्त तिघांचीच शपथ होणार आहे, कारण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार, किती मंत्रिपदं मिळाली पाहिजेत, कोणते मंत्रिपदं मिळाली पाहिजेत ह्याबद्दल चर्चा पुढे गेली नाही आहे। अजित पवार 2 दिवसांपासून वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं, केंद्रामध्ये दिल्लीमध्ये अमित शहांची भेट ते घेऊ शकले नाही कालपर्यंत तरी। तसंच एकनाथ शिंदेंचंही अमित शहांसोबत याबद्दल बोलणं झालेलं नाही। म्हणून तिन्ही नेत्यांची निवड झाल्यानंतर सरकार बसवणं महत्त्वाचं आहे। म्हणून उद्या सरकार बसेल, सरकारचा गाडा मंत्रालयातून हाकला जाईल, कामांना सुरुवात होईल। कारण जवळपास 10 दिवसाहून जास्तचा कालावधी झालेला आहे की निवड जनतेनं केली आहे, जनमत दिलेलं आहे, पण सरकार बसलेलं नाही। म्हणून सरकार चाललं पाहिजे। सरकार चालण्यासाठी तिन्ही नेते कामाला सुरुवात करतील आणि सरकारचं काम करता करताच विधिमंडळातला हा जे सदस्य आहेत त्यांच्यातले कोण मंत्री होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण जोरदार लॉबिंग आहे, 230चा मॅन्डेट आहे। 230मध्ये अनेक असे आमदार आहेत जे 5-5, 6-6, 7-7 टर्म निवडून आलेले आहेत। म्हणून सर्वांना आशा आहे की यंदा त्यांचा नंबर लागेल, पण नंबर हा जातीय समीकरण पाहून, विभागीय समीकरण पाहून आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना पाहूनच केला जाईल। आणि यामध्ये तिन्ही नेत्यांचं मत असेल, पण पुन्हा दिल्लीवारी होऊ शकते। म्हणून आजची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या शपथ घेतल्यानंतर सरकार चालेल, पण सरकारमध्ये कोण कोण असेल याबद्दल पुढे खलबत्त होईल। म्हणून पुढचा 1 आठवडा असाच हा चालणार, सरकार सुरू राहील, सरकारचं काम सुरू होईल, पण मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या चर्चा सुरू राहतील। प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांच्या नावाची आज त्याच्यावरती प्रस्ताव आणून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं हे कमबॅक आहे। 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं, त्यावेळेला जोरदार बॅटिंग करत किंवा एक विरोधी पक्षनेता कसा असावा हे उदाहरण त्यांनी समोर आणलं। त्यानंतर 2.5 वर्ष पक्षासाठी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं, कामं केली आणि आता मुख्यमंत्रीपद हा असा भूतो न भविष्य असा हा मॅन्डेट महाराष्ट्र जनतेने दिलेला आहे। म्हणून ह्या मॅन्डेटचा आदर करत आजच सगळं संपेल, उद्या शपथविधी होईल आणि त्यानंतर सरकार कामाला लागेल। म्हणून आता सरकारमध्ये कोण असेल हे सांगणं खूप कठीण आहे, कारण चर्चा झालेली नाही आहे, तिथपर्यंत गेलेली नाही आहे। काही मागण्या एकनाथ शिंदेंच्या आहेत, त्या मागण्यांना मान द्यायचा आहे, त्या मागण्या मान्य होतील का याबद्दल अर्थात एकनाथ शिंदेंच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि गणेश, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की उद्या शपथविधी होईल आणि अखेर महाराष्ट्राच्या राजकारणाचं गाडं पुन्हा एकदा फिरायला सुरुवात होईल। गणेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।